नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेऊयात कर्क राशीबद्दल. कर्क राशीची माणसं गुप्त कारस्थान करणारी असतात. ही मंडळी अत्यंत लहरी असतात. घडीघडीला त्यांची मनस्थिती बदलत असते. क्षणात हसतील तर क्षणात रागवतील, क्षणात रुसतील तर क्षणात खुलतील. या मंडळींची कफ प्रकृती असते. सर्दी, पडसे, खोकला, दमा इत्यादी प्राण्यापासून होणारे आजार संभवतात. या मंडळीचे स्नायू व अवयव मजबूत असतात. या मंडळींचा चेहरा भव्य असतो. कर्क राशीच्या द्वितीय स्थानी सिंह रास येते, त्यामुळे ही माणसं व्यवहार चतुर असतात. आर्थिक व्यवहारात प्रामाणिकपणा असतो. तृतीय स्थानी कन्या रास येते. कर्क राशीची माणसं भावंडांशी आत्मीयतेने संवाद साधतात. चतुर्थ स्थानी तुळ रास येते. तुळ रास ही शुक्राची रास, त्यामुळे या व्यक्तींना आईविषयी आवड अधिक असते. घराविषयी आकर्षण असते. ही माणसं घरात खूप रमतात. वाहनाविषयी महत्त्वाकांक्षी असतात. घराभोवती बागबगीचा करायला आवडतो. पाळीव प्राण्यांचे आकर्षणही असते. विवाह सुखाचा आनंद घेताना घराचा ताजमहाल करण्याकडे कल असतो. या मंडळींची कल्पनाशक्ती चांगली असते. कर्क राशीच्या पंचमात वृश्चिक रास येते. पंचमात मंगळाची रास असल्याने कर्क राशीची मंडळी संततीविषयक महत्त्वाकांक्षी असतात. कमी कष्टात अधिक पैसा मिळवण्याकडे कल असतो. कर्क राशीच्या षष्ठस्थानी धनुरास येते. धनुरास ही गुरुची रास, त्यामुळे या राशीच्या मंडळींना गुप्तशत्रूंचे प्रमाण कमी असते. या व्यक्तींची प्रकृती षष्ठातील धनुराशीमुळे दणकट असते. या राशीच्या सप्तमात मकर रास येते, त्यामुळे ही माणसं वैवाहिक जीवनात लहरीपणाने वागणारी असतात. भागीदारी व्यवसायात मात्र चिकाटी असते. सप्तमात शनीची रास असल्याने स्वभाव अत्यंत न्यायप्रिय असतो. अष्टमात कुंभ रास शनीची रास, त्यामुळे या व्यक्तींना दीर्घकालीन आजार संभवतात. भाग्यात गुरुची मीन रास असल्याने ही माणसं धार्मिक प्रवृत्तीची असतात. सदाचारी असतात. दशमात मेष रास येते. मंगळाची रास राजयोगकारक रास, त्यामुळे ही माणसं अधिकारपद मिळाल्यास त्या संधीचे सोने करतात. कर्क राशीच्या लाभात वृषभ रास येते. वृषभ रास ही शुक्राची रास, त्यामुळे या राशीच्या मंडळींना मित्रपरिवार अत्यंत चांगला लाभतो. मित्रपरिवाराच्या सहकार्याने आर्थिक उत्कर्ष घडतो. व्ययस्थानी मिथुन रास येते, त्यामुळे या मंडळींची अभिरुची उच्च असते. कर्क रास ही बहुप्रसव रास आहे. ही रास मुक रास म्हणूनही ओळखली जाते. या राशीचा कल ऐहिक सुखभोगाकडे अधिक असतो. कर्क राशीची माणसं उंचीने मध्यम असतात. सडपातळ असतात. चालताना थोडी तिरपी चालतात. भरभर चालतात. या मंडळींना पोहण्याची आवड असते. ही माणसं कुटुंबवत्सल असतात. नातेवाईकांकडे रमणारी असतात. सात्विक वृत्तीची ही माणसं असतात. शिक्षणाची आवड असते. चैनीकडे कल असतो. ही माणसं सन्मार्गी असतात. त्यांच्यात नाटकीपणा असतो. काहींशी निष्काळजी वृत्ती असते. ध्यानधारणा, पूजापाठ, उपासना, तीर्थयात्रा यांची आवड अधिक असते. तर मित्रांनो, ही होती कर्क रास. कशी वाटली तुम्हाला कर्क रास? पुढची कोणती रास तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल याच्याबद्दल कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.